वयाची 18 वर्ष, मग तुम्ही मुलगा असू द्या किंवा मुलगी असू दे, या वयापर्यंतच आपल्यासोबत आपल्या आईवडील, घराचं अंगण असतं. हे ज्यावेळी आपल्याला समजतं त्यावेळी फार उशीर झालेला असतो, हातातून वेळ निघून गेलेली असते. या बाबतीत तर वेळ निघून गेलेली असते. मात्र जी मी तुम्हाला आता गोष्ट सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही वेळ घालवू देऊ नका. ती गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाता, स्थिर होता, त्यावेळी तुमच्या आईवडिलांचे दिवसातून 5-6 वेळा फोन येतात. त्या फोनामध्ये त्यांचे सर्वसामान्य प्रश्न असतात. ते म्हणजे उठलास का गं, उठलीस का गं, नाश्ता केलास ना, वेळेवर पोचलीस ना, बाहेरचं तेलकट तुपकट खाऊ नको, वेळेवर झोप, उपाशीपोटी झोपू नकोस, तुझी काळजी घे. परत त्यात जर तुमचा एखादा शब्द जड असेल तर त्यांच्या जीवाला हुरहुर लागते, माझं बाळ ठीक आहे ना, त्याला काही झालं नाही ना, इत्यादी. आपण या गोष्टीनं कधी कधी कंटाळतो. काय ते सारखे सारखे तेच प्रश्न, सारखी सारखी तीच उत्तर, म्हणून कधी कधी फोन उचलतो, कधी कधी फोन कट करून टाकतो. मात्र जरा थांबा, इथेच आपण चूक करतो. कारण या जगामध्ये कोणतीच गोष्ट अमर नाही, सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. तुमच्या आईवडिलांचं तुमच्यासोबतचं संभाषण कधी शेवटचं असेल, कोणत्या घटकेला शेवटचं असेल, हे तुम्ही पण सांगू शकत नाही. म्हणून सांगते की ज्यावेळी तुमच्या आईवडिलांचा फोन येतो त्यावेळी त्यांच्याशी तुम्ही नीट बोला. त्यांनी तुम्हाला फोन करण्यापेक्षा एकदा तुम्ही त्यांना फोन करा, त्यांची काळजीपोटी 2 शब्द बोला. बघा त्यांच्या जीवनात किती उत्साह येतो, ते किती उत्साहाने दिवसाची सुरुवात करतात.